नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आज आपण पवन प्रदीपराव पुजारी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत नात्रा या गावी. तर त्यांनी आपल्या निर्मल कंपनीचं जॅकी 9218 हे हरभरं हे वाहनाची पेरणी केलेली आहे. तर त्यांना आणि आपण त्यांच्या शब्दामध्येच जाणून घेऊ किंवा निर्मल कंपनीचा हरभरं कसा आहे आणि त्याचा म्हणजे काय रिझल्ट कसा आहे. म्हणजे आता आम्ही प्लॉटमध्ये उभे आहोत, त्यांनाच त्यांच्यात 1-2 मिनिटं थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ. नमस्कार भैया. नमस्कार. तर ह्या निर्मल कंपनीचे जे आपले जॅकी 9218 हरभरा आहे, तर याच्याविषयी म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ह्या हरभऱ्याविषयी काय वाटतं थोडक्यामध्ये? आतापर्यंत असा हरभरा कधीच आलेला नाहीये. हा म्हणजे जे निर्मलचे आम्ही तुम्ही जे सांगितलं होतं, हा एक नंबर असा फुटवा पण झालेला आहे बर आणि घाटे पण एक नंबर आलेले आहेत बर आणि मर्ग काहीच नाही. बर. तर शेतकरी बांधवांनो, कमीत कमी 140 ते सरासरी 150 पर्यंत घाट्याची संख्या आहे आणि एकसारखं म्हणजे ह्याची हाईट पण आहे, जास्त काय हाईट पण वाढलेली नाही ह्याची. आणि ह्याची सुरुवातीला आम्ही त्यांना ज्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस आम्ही निर्मल कंपनीचंच बायोसंजीवनीची एक बीज प्रक्रिया त्यांना केलेली होती आणि कुठलीच मर ह्या प्लॉटमध्ये जेवढं बियाणं त्यांनी पेरलं, पावसाचा पण प्रादुर्भाव झाला तरी सुद्धा त्याला मर कसल्याही प्रकारे झालेली नाही. हा प्लॉट तुम्ही बघू शकता, हा पाठीमागं पूर्ण हा तोच प्लॉट आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांनी बियाणं योग्य निवडलं की त्याचा रिझल्ट पण चांगलाच निघतो. त्यांनी आजपर्यंत हरभरं पेरलं पण एवढं भारी हरभरं आलं नाही हे आपण त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेतलेलं आहे. तसंच बाकी शेतकऱ्यांना पण विनंती की निर्मल कंपनीचं बियाणं तुम्ही यूट्यूबला सगळीकडे टाकून सर्च करा, बियाण्याची क्वालिटी काय आहे हे तुम्हाला लक्षातच येईल. धन्यवाद.